उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात 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 वैकुंठी तो ऐशे नाही वैकुंठी तो ऐसे वैकुंठी तो ऐशे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे काही काल्याचे कवळ काही काल्याचे एकमेका देवो मुखी एकमेका एकमेका देवो मुखी सुखे घालू हुंबरी सुखे घालू हुंबरी सुखे घालू बरे सुखे घालू बरे सुखे घालू बरे सुखे घालू बरे वैकुंठे तो ऐशे नाही शंकर महाराज वैकुंठे तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे 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 तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका बरवे नीट उत्तम वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐशे नाही वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे डोबार घुमाये डोबार घुमाये डोबार घुमाये डोबार घुमाये डोबार घुमाये उपजोनिया पुढती येऊ मॉनिटर उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे देवाधिदेवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा वर्यसी केशवा विनंते माझी माझी वाणी तुझे वर्णे गुण नाही ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा यदक्षरमानाख्येयमानन्दं मज केवलं श्रीमन्योवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर
संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. लग्न झाले का तुझं? लवकर होईल झालं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा काला या प्रकरणातील अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय काल्याविषयी आपल्या अंतःकरणाची आवड आहे त्या आवडीपोटी एक महत्त्वपूर्ण प्रतिज्ञा करतायत. विठाला विठाला पुण्यसलीला गोदामातेच्या या पावन परिसरामध्ये परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन शंकराचार्यजी महाराज यांच्या पदस्पर्शाने समाधीने पुनीत असणारं आपलं हे श्री क्षेत्र चापडगाव. आणि या चापडगावामध्ये आपल्या चापडगावाचं परमार्थ वैभव पूज्यपाद ब्रह्मलीन शंकराचार्यजी महाराज यांच्या 25व्या पुण्यतिथीच्या औचित्याने अत्यंत भव्य दिव्य प्रमाणात जो भक्ती उत्सव संपन्न झाला त्या भक्ती उत्सवाच्या समारोपाच्या अर्थात काल्याच्या कीर्तनात तुम्ही आम्ही सर्व उपस्थित आहोत. आणि आज पूज्यपाद स्वामीच्या पुण्यतिथीचा हा मुख्य दिवस सुद्धा आहे. स्वामीजीच्या पुण्यतिथीच्या दिवशी आणि या उत्सवाच्या समारोपाच्या दिवशी सेवा करण्याचं सौभाग्य या दासाला प्राप्त झालेलं आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. सप्ताह दरवर्षी असतो. जवळजवळ 10 वर्ष झाली असतील किंवा अधिकही झाली असतील किंवा कमी झाली असतील. त्या वर्षापासून 10-15 वर्षापासून कदाचित म्हणजे एवढ्या अंतरात या गावात अनेक वेळा येणं घडलं. सप्ताहामध्ये कीर्तन बऱ्याच वेळा मी केलं. आणि यावर्षी रौप्यमोत्सवी वर्ष याही उत्सवात तुम्ही माझ्याकडे समारोपाच्या सेवेची जिम्मेदारी सोपवलेली आहे. त्याच्या पाठीमागं काय काय कारण आहेत मला माहीत नाही. पण कदाचित असं वाटलं असेल ग्रामस्थाला की काल्याला कोणी वजनदार माणूस पाहिजे. आणि एवढा वजनदार सध्या संप्रदायात कोण आहे? म्हणून हे वजन माझ्या तपाचं नाही अभ्यासाचं नाही मी शरीराचं म्हणतो एवढ्या अर्थानं बोलतो. खरं तर मोठ्या गावात उत्सव झाला आणि उत्साहात झाला. गावोगावी उत्सव असतात पण उत्साहच नसतो. पण या गावात उत्सव मोठ्या उत्साहात झाला. गावचा आवाका पाहिला आणि सप्त्याची झालेली भरमार पाहिली तर समीकरण जुळत नाही. एवढं गाव एवढा सप्ताह कसं काय करू शकतो? जुळत नाही. 1-1.5 हजार लोक वस्तीचं गाव रोज रोज 2.5-3 हजार लोकांना जीव घालतंय. हो, काल तर पूज्य महाराजांच्या आगमनाने शास्त्रीजींच्या आगमनाने काल तर कहरच झाला. काल जो 7 ते 8 हजार लोक काय झाले जेवले. एवढं छोटं गाव एवढं मोठं काम का करू शकतो याचं उत्तर मला सापडलं दिनेश महाराज. उत्तर काय? गाव छोटं आहे पण या गावात मोठ्या मनाची माणसं राहतात म्हणून एवढं मोठं काम करू शकतो. सगळे झटून कामाला लागले. ज्याला पैसा देणं शक्य त्यांनी पैसा दिला. ज्यांनी श्रम करणं शक्य त्यांनी श्रम केले. कारण काय 4000 लोकांना जीव घालण्याची धमक ठेवणारा 50 माणसाला वाढू शकतो असं नाहीये काका बरोबर ना? ज्याची धमक आहे मी 4000 माणसाला जीव घालील पण त्याला 50 माणसाला वाढायची काय नसते कुवत नसते. मग काय झालं? दातृत्ववान मंडळीनं दातृत्व दाखवलं तसं कर्तृत्ववान मंडळीने आपलं कर्तृत्व दाखवलं आणि त्याचा मिलाप म्हणजे हा उत्सव आहे. ध्यानात दातृत्व आणि कर्तृत्व एका जागी आलं. दातृत्व जर श्रेष्ठांनी केलं असेल एकदा जोरदार मनापासून टाळ्या वाजवा जरा जोरात. आणि ह्या सगळ्या टाळ्या 7 दिवस ज्या तरुण पोरांनी वाढले जे झटले त्यांच्या करतायत. सोपं नाही महाराज वाढणं. हो, गावातली सगळी तरुण मंडळी का वाढायला केटरची माणसं होती नाही ना. गावातल्या पोरांनी वाढलं रोज वाढलं. हो, सोपं नाही. आणि खरं तर पोरांनी वाढलं उपकार नाही केले.
उपकार केले काय? नाही. त्यांचं ते कर्तव्य आहे. पण त्यांचं कौतुक का? कर्तव्याची जाण सध्या तरुण पिढीला नाही, चापडगावच्या तरुणांनी ठेवली म्हणून कौतुक आहे. आणि दुसरं एक कारण आहे, तरुण पोरं पंक्तीला वाढलं त्याचं कारण आहे, शास्त्र असं सांगतं, जो तरुण पोरगा पहिल्या पंक्तीला जेवायला बसतो त्याचं लग्न लवकर जमत नाही. सोमनाथ महाराज, मला पहिल्या पंक्तीला लय बसायचा नाद होता. असो असो पहिल्या पंक्तीला बसायचा लयच नाद होता मला. म्हणून या तरुण मंडळींनी झटले. ज्येष्ठांचं नेतृत्व, तरुणांचं कर्तृत्व, दातृत्व सगळ्याचा मिलाप झाला. आणि अद्वितीय, मी म्हटलं ना, उत्सव आहे आणि उत्सवामध्ये उत्साह आहे. खरं तर रोज कीर्तनकाराला चौबदार असला तर असतो काही काही गावामध्ये, पण इथं येण्याकरता घोडा गाडी तेवढी हाऊस राहिलीच होती. फिडली बॉक चापडगावकरांनी. म्हणजे मला लय हाऊस आहे असा अर्थ करू नका. घोडा गाडीत आणलं. पण ऐकलं का अनिरुद्ध महाराज, घोड्याला सुद्धा कळाला असेल महाराज काय असतो. त्याला 7 दिवसात तेवढा ताण पडला नसेल घोड्याला. त्या घोड्यालाही कळाला असतं काल्याचा कीर्तनकार काय असतो. आज त्याला बी, म्हणजे जशी आमची आरमान झाली तशी घोड्याची आरमान झालेली आहे, ध्यानात ठेवा. असं एवढा गोड उत्सव आपण केलात. आणि पुढे समारोपात या संबंधाने मी बोलण्याचा प्रयत्न करेनच. पण गावाचा आवाका पाहता कार्यक्रम फार मोठा केला. हो, असा मंडप पाहिला, येताना ते वाजंत्री पाहिले. आम्ही मराठवाड्यामध्ये अनेक गडाचे नारळी कार्यक्रम होतात. काय होतात? नारळी कार्यक्रम होतात. आणि दरवर्षी 2-3 तरी नारळी सप्ताहामध्ये सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त होतं. कधी नारायणगडाचं असेल, कधी तारकेश्वर गडाचं असेल, कधी गहिनीनाथ गडाचं असेल. तर अनेक गडावर सेवा करण्याचं काय प्राप्त होतं, मला सौभाग्य प्राप्त होतं. आणि एक आहे, आता मुळात काय आहे, काल्याच्या कीर्तनाला एवढे लोक आहेत, ही सुद्धा नाशिक जिल्ह्याची क्रांतीच आहे. ही क्रांतीच आहे. पण तिथं गेल्यानंतर जी फिलिंग येते, जो आनंद येतो, की जे ऐश्वर्याचं दर्शन घडतं, तसं ऐश्वर्यात आपण सप्ताह केला. मंडपी पाहना, मला वाटतं याची रुंदी शंकरराव किती आहे? 90 फूट आहे. पण 90 फुटात एकही खांब नाही. 90 बाय 135, पण 90 फुटामध्ये एकही खांब नाही. आधी कौतुक करावं लागेल मंडपाचं, आणि दुसरे आभार मानावं लागतील या मंडपाची. का 7 दिवसात आपल्या डोक्यावर पडला ना एवढा लांब असून सुद्धा, भाग्य आहे, त्याचं एक कौतुक आहे. म्हणून 90 बाय 135चा मंडप आहे. आणि अशा मंडपात मोठ्या दिमाखात मग निडोबरायचं प्रमाण मला आठवतं. कीर्तनाचा समारंभ, कीर्तन सुद्धा काय पाहिजे? ऐश्वर्यात पाहिजे. त्याचाही समारंभ झाला पाहिजे. अशा समारंभामध्ये झाला. मंडप जसा साजेसा, तसंच त्या मंडपातली व्यवस्था, मग त्या स्टेजचं सौंदर्य असेल, पाठीमागचा फ्लॅक्स असेल, म्हणजे फार आखीव रेखीव नियोजन. मग एवढ्या मंडपात कीर्तनकार कसे असावे याची योजना, अशा कार्यक्रमामध्ये गायक वादक कसे असावे याची योजना, त्यामध्ये लाभलेले आपल्याला गायनाचार्य, वारकरी संप्रदायाचा मधुर आवाज, हो हो, किरकस नाही म्हणत मी, मधुर आवाज, की ज्यांना गायनाची उंची आणि गायनाची खोली या अवगत झालेल्या आहेत, असे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण सोमनाथजी महाराज साठे हे 7 दिवस या ठिकाणी होते. त्याचप्रमाणे जेवढा सरळ स्वभाव तेवढं सरळ गाणं, आणि जेवढं सरळ गाणं तेवढा सरळ स्वभाव. कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये एक महाराष्ट्रात चांगलं नाव असे आमचे माझे हृदयाभिन्न माझे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण अनिरुद्धजी महाराज नालेगावकर यांची उपस्थिती आहे. वारकरी संप्रदायाचं भविष्य टाळकऱ्याच्या माध्यमातून घडवण्याचं गोड पवित्र कार्य जे सदैव करतात असे माझे आदरणीय गुरुबंधू राहुलजी महाराज डुंबरे यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे आपल्या भागातील शेजारच्याच गावचे पण अत्यंत अभ्यासू आणि नियोजन कौशल्याने परिपूर्ण असणारे कीर्तनकार आमचे तुषारजी महाराज खालकर आहेत. त्याचप्रमाणे एकेकाळी आम्ही आळंदीमध्ये सोबत होतो असे माझे हृदयाभिन्न गुरुबंधू आदरणीय वाघ महाराज यांची उपस्थिती आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण महाराजांचा परिचय पण मला नाव लवकर आठवेना, सांगा की नाथसागर महाराज पूज्य महाराज यांचंही दर्शन या निमित्ताने झालं. आदरणीय ऋषिकेश महाराज यांचंही दर्शन झालं. आणि सर्वच टाळकरी
मला शिवऱ्याचे टाळकरी दिसतात, पुन्हा गावातले आहेत हे टाळकरी मंडळी, आणि या सगळ्यांचं संयोजन करणारे मृदंगाच्या साथीने वारकरी संप्रदायातील टॉप 10 पक्वाच्याची यादी निघाली की आज जे नाव घेतल्याशिवाय यादी पूर्ण होत नाही, असं आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आमचे दिनेशजी महाराज मोजाड त्यांची उपस्थिती आहे. आणि आता नाशिक जिल्ह्यातील सिस्टीमच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी अव्वल क्रमांक निर्माण केला आहे आपल्याच गावची साऊंड सिस्टीम, विश्वगुरु साऊंड सिस्टीम चापडगाव असे आमचे शंकर महाराज, त्यांची साऊंड सिस्टीम आहे. माझ्यावर प्रेम कर काय नका वाजू, त्यांचंच गाव आहे. पण सिस्टीम मात्र खरंच काय कीर्तनकाराला काय पाहिजे हे कळणारे सिस्टीमवाले थोडे आहेत. त्यातमध्ये आमच्या शंकर भाऊंचं नाव आहे. त्याचप्रमाणे आज आम्हाला अनेक वेळा उपस्थिती दिली या उत्सवात त्यांनी, पण आज मलाही दर्शन देण्याकरता आले महंत श्री आमचे ज्ञानेश्वर दासजी महाराज यांच्या चरणी विनम्र भाव. आणि माझ्यावर प्रेम करणारे अनेक गावची मंडळी आहेत, आता भुशाची आहेत, करंजगावची आहेत, अनेक गावची मंडळी आहेत. सकळा चरणी जीव माझा आमचे सोमनाथ बाबा आहेत, आमचे राजोळे काका आहेत, आदरणीय शास्त्री महाराज आहेत. या सगळ्यांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो. सेवा आता चिंतनाकडे प्रवृत्त होतो. अत्यंत गोड उत्सव झाला. महाराज शंकराचार्य महाराजांची पुण्यतिथी आहे. साधूची पुण्यतिथी 25वी सुद्धा एवढ्या थाटात होते. याचं कारण काय? वेदांतात एक शब्द आहे कार्यानुमेय. ज्या अर्थी नदीला एवढा पूर आला आणि तर थेंब दिसत नाही, याचा अर्थ वर मोठा पाऊस झाला असला पाहिजे. नदीचा पूर म्हणजे सायखेड्याची गंगा सांगते की वर किती पाऊस झाला, बरोबर ना? तसा हा सप्ताह सांगतो हा महात्मा किती पुण्यवान होता. इथं बापाचं वर्ष श्राद्ध लवकर कोणी घालीना. हो, लय दुर्दैवी अवस्था आहे महाराज. बापाला सांभाळणं, बापाचं श्राद्ध घालण्याचं सुद्धा काय येतं, जीवावर येतं, चांगल्या चांगल्याच्या हबपंच्या सुद्धा. पण ज्या युगात बापाचं पुण्यस्मरण कोणी करत नाही, त्या युगात अख्खं गाव ज्या साधूची 25वी पुण्यतिथी करतं, त्याच्यात त्या साधूचं मोठेपण आहे, ध्यानात ठेवा. काय म्हटले निवृत्तीनाथाच्या समाधी प्रसंगात नामदेवराय, लोक म्हणतात अहो साधू जन्माला येतात मरतात, आम्ही जन्माला येतो मरतो, पण त्यांच्यात आमच्यात फरक काय? आणि त्यांच्यातला आमच्यातला फरक आहे का? नामदेवराय सांगतात साधू 3 गोष्टी शिल्लक राहून अमर होतो. लय गोड प्रमाण आहेत नामदेवरायचे. सोमनाथ महाराज किती 3 गोष्टी साधू माग शिल्लक ठेवतो आणि तो अमर होतो. साधू 3 गोष्टी कोणत्या ठेवतो? तो समाधी ठेवतो, तो ज्ञान ठेवतो आणि तो कीर्ती ठेवतो. साधू ज्ञानाने अमर असतो, साधू समाधीने अमर असतो. म्हणून त्र्यंबकला जाणारी आपण सर्व मंडळी आहात. त्र्यंबकला काही एकच निवृत्तीनाथाची समाधी नाहीये, मंदिरात अनेक समाध्या आहेत. हो, बऱ्याचशा काढल्या. काही समाध्या मंदिराच्या तुम्ही भिंत आहे ना देऊळवाडा, त्याच्या मागं जा, समाध्या आहेत. पण ऐकलं का, समाध्या शेकड्यानं असतील, पूजा मात्र फक्त दादाच्या समाधीची. बाकी त्या समाध्या कोणाच्या आहेत काय हे माहीत सुद्धा नाही, हे माहीत सुद्धा नाही. पण त्या समाधीची पूजा का? साधू समाधीने अमर आहे, साधू ज्ञानाने अमर आहे. प्रमाण द्यायचं राहिलं, गेले ऋषेश्वर अनादि जे आधी, राहिल्या समाधी जगा माझी. नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी. निवृत्तीनाथाच्या प्रसंगामध्ये म्हणतात आमच्या दोघाच्या साक्षीने ज्ञानोबा समाधीला बसले, नंतर सोपान काका बसले, आदिशक्ती अंतर्धान झाली, आता निवृत्तीनाथ समाधीला बसतायत. पण गेले ऋषीश्वर अनादि जे आधी, राहिल्या समाधी जगा माझी. त्यांच्या समाधी शिल्लक आहेत. ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले, पण ज्ञानेश्वरी रूपानं ज्ञान शिल्लक आहे. आणि तिसरं, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. राहिला त्या कीर्ती जगा माझी. राहिला त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा
गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिला कीर्ती जगमा राहिला कीर्ती जगामाजी हो राहिला कीर्ती जगा पूज्यपाद शंकराचार्यजी महाराज 25 वर्ष झालं समाधीस्थ झाले, पण समाधी अजून आहे, अजून तिची रोज पूजा आहे. समाधीस्थून 25 वर्ष झाले, अजून ज्ञान शिल्लक आहे, अजून त्यांची कीर्ती शिल्लक आणि किती दिवस राहणार आहे. जो वरी चंद्र सूर्य तो वरी कीर्ती घट स्थिरू. साधूची कीर्ती अमर आहे. त्या तनूला, कीर्ती तनूला कोणीही स्पर्श करू शकत नाही. मग ऐकलं का? ऐका ना. पण या साधूच्या पुण्यतिथीचं 25वे वर्ष करण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं. 50वे मिळतं न मिळतं, पण 25वे मिळालं. अजून 25 वर्षांनी आमचं कीर्तन होईल अशी काही अपेक्षा नाही. सप्ताह होणार, चापडगावला 50वा सप्ताह होणार, पण आम्ही असणार का नाही काय माहित. आणि असलो तरी कीर्तन करायच्या कुवतीत राहू असं नाही. ते परवा दिवशी वय काय 90 वर्ष, बिना काठीचे तुरतुर पळतात, प्रदक्षिणा करतात, सगळं करतात. मी तुम्ही 90व्या वर्षी एवढे तरुण आहेत, आम्ही 40व्या वर्षी, आता 43 आहे, 43व चालू आहे, तोपर्यंत टिकू ही अपेक्षा नाही. पण ऐकलं का? ऐकलं का? आम्ही राहू न राहू, पण स्वामीजीची पुण्यतिथी जरूर होणार. चापडगावकर 50वे वर्ष मोठ्या आनंदात उत्साहात संपन्न करणार. आता 2 घोड्याची गाडी, सुवर्ण महोत्सवाला 5 घोड्याची गाडी राहणार. आता 2 चोपदार, पण ह्या चोपदाराचे तोपर्यंत 4-4 हात झालेले असणार. काय चोपदार खुश झाले बघा ना. त्यांना वाटतं तो का म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. असो, तात्पर्य ऐका मंडळी, मला सांगायचं काय, हा उत्सव होणार. साधू समाधीस्थ होतो. मृत्यू लोक सोडण्याच्या 8 पद्धती आहेत. सामान्य लोकांच्या 4 आहेत, आणि साधू 4 प्रकारानं देह सोडतो. मोजता का? 2 मिनिटात सांगतो. व्यवहारातली माणसं, काही लोकांची हत्या होते आणि मरतात, काही लोकांची आत्महत्या होते, मरतात, काही लोकांना अकाली मृत्यू येतो, जातात, काही लोकांच्या नशिबाला नैसर्गिक मृत्यू येतो, जातात. हे 4 प्रकार सामान्य लोकांचे. हत्या होते, आत्महत्या होते, हत्या होते की नाही. आणि महाराज कोण कशा करता हत्या केली सांगता येत नाही. आळंदीला ह्या इंद्रायणीच्या पुलाच्या तिथे ते मजूर उभे राहतात ना सकाळच्या कामासाठी. मग रात्री एका मजुरानं आपल्या मित्राला 100 रुपये दिले. कशा करतात ते मला नाही सांगायचं, कळालं असेल तुम्हाला. 100 रुपये दिले मित्राला. सकाळी ह्याला पाहिजे होते, तो मला 100 रुपये दे कालचे. ते मला बाबा आता नाहीत माझ्याकडं, बघू संध्याकाळी. लवकर दे, मला जायचंय म्हणला, लवकर दे. अरे नाहीत माझ्याकडे. देतो का? पार घालू डोक्यात. हातामध्ये लोखंडाची पार होती. 100 रुपयासाठी पार घालणारी जन्माला यायची. बरं घालील पार. तो मला जाय रे एवढं बोला, त्यांनी जी पार डोक्यात घातली तर नरड्यातूनच काढली. किती लोक निष्ठुर झाले, का हत्या करतात. त्या चंद्रपूर जिल्ह्यामधली घटना, नवीन लग्न झालेल्या पोरीने, ऐकताय का, नवीन लग्न झालेल्या पोरीने सासू, सासरा, ननंद, नंदेचा नवरा, तिचं पोरग आणि नवरा एवढ्यांच्या जेवणात विष घातलं, तेवढे मारून टाकले. नशीब नवरा जेवायला बसला आणि तेवढ्यात मित्र म्हटला चल जरा बाहेर जाऊन येऊ, म्हणून तेवढा वाचला. एका दिवशी 5 जण मारले. काय लोकांची हत्या होते, काय लोक आत्महत्या करतात. दिल्लीत एक प्रकरण घडलं. एकाच बारला 11 जणांनी एका दिवशी फास घेतला आणि जीव दिला. आजोबा, आजी, 2 मुलं, त्यांच्या बायका, त्यांचे नातू, 3 पिढ्या एकाच दिवशी.
कायच्या वाट्याला हत्या, कायच्या नशिबात आत्महत्या, कायच्या नशिबाला अकाली मृत्यू, ॲक्सिडेंटमध्ये जाणं. हो, नेवाशात घटना घडली 15 दिवसापूर्वी. हे फर्निचरचा मॉल असतो ना काका, भांड्याचं फर्निचरचं दुकान, आणि रूममध्ये हा परिवार झोपला. शॉर्ट सर्किट झालं, सगळं ते पेटलं, आणि नुसत्या धुरानं एका घरात दिवा लावायला कोणी राहिलं नाही. अकाली मृत्यू होतो. आणि काही लोकांना नैसर्गिक मृत्यू होतो. हे 4 मृत्यूचे प्रकार सामान्य लोकांचे आहेत. उगाच अशा प्रसंगाला ह्याचा विस्तार नको. आता साधूचे 4 प्रकार आहेत. साधू कधी कधी आत्मत्याग करतो, साधू कधी कधी आत्मसमर्पण करतो, साधू कधी कधी समाधीला बसतो, तर कधी कधी साधू दिव्य निर्याण ठेवतो. आत्मसमर्पण, आत्मत्याग आणि आत्मसमर्पणात थोडा फरक आहे. आधी आत्मत्याग सांगतो. काही नाही, जेव्हा शरीराचा कंटाळा येतो तेव्हा साधू अन्न पाण्याचा त्याग करून प्रभूच्या चिंतनामध्ये मृत्यूची वाट पाहतो. हे जैन समाजात अजून चालू आहे. महनजी, त्याला संतारा काहीतरी शब्द आहे बघा त्यांचा. हो, जैन समाजामध्ये करतात. आपल्याकडे विनोबा भावेंनी केलं, अन्न पाण्याचा त्याग करायचा आणि प्रभूच्या चिंतनात रममान होऊन मृत्यूचा वाट पाहिजे. ह्याला आत्मत्याग म्हणतात. वृत्रासुराला मारण्याकरता दधीची ऋषीने आपली हाडं दिली. जग कल्याणाकरता दधीचीने केलेले आत्मसमर्पण आहे. हत्या नाही येते, आत्महत्या नाही येते, तो आत्मत्याग नाहीये. देव कार्याकरता आपलं शरीर वेचलं, हे आत्मसमर्पण आहे. हे आत्मसमर्पण आहे. पहिला आत्मत्याग, दुसरं आत्मसमर्पण. तिसरी समाधी आहे ज्ञानोबराय निवृत्तीनाथाची समाधी आहे. आणि चौथं निर्याण आहे, ते म्हणजे साधूचं दिव्य निर्याण. मग कधी साधू दिव्य निर्याण कसा करतो? आपल्या शरीराला 10 दार आहेत. मला श्लोक पाठ आहे, 9 द्वारे पुरे देही. शरीराला 9 द्वार आहेत हे मला माहिती आहे, पण एक VIP गेट आहे, ते इथं आहे, टाळू. हे फक्त VIP लोकांकरता उघडतं. आपला जेव्हा जीव जातो ना, कोणाचा नाकातून जाय, कोणाचा डोळ्यातून जाय, कोणाचा तोंडातून जा, कोणाचा कानातून जातो. आता बस झाले वरचे दारच, कोणाचा कुठून जातो, कोणाचा कुठून जातो. पण साधूचा देह, योग्याचा देह, हो, त्याचा इकडून तिकडून जात नाही. ह्या मूर्धेचा भेद करून, प्रमाण देऊ का याला, 9 द्वार छेदोनी आणि 10व द्वारी गेली जणी. जनाबाईचं प्रमाण आहे. ह्या दारातून जातो. हे दिव्य निर्याण. किंवा भीष्माच्या निर्याणाबद्दल बोलत असताना भागवतात म्हटलंय, एखाद्याचा जर जीव लागला, जीव जात असेल आणि तुम्ही जर जवळ बसलेले असला तर एक प्रकार करायचा, लक्ष द्यायचं मरणाऱ्या माणसाकडे. कसं? आपल्याकडे एक श्वास असतो आणि एक प्रश्वास असतो. हा काय झाला? हा काय झाला? प्रश्वास. सामान्य लोक कसे मरतात? श्वास सोडून. साधू तसा नाही मरत. श्वास घेऊन जो मरतो त्याला म्हणतात अंतश्वास उपारमत. भीष्माच्या निर्याणामध्ये भागवत श्लोक आहे हा. अंतश्वास उपारमत. आत श्वास घेतला. राहुल महाराजाचा शास्त्रीय संकेत असा आहे, जन श्वास बाहेर सोडला आणि देह सोडला त्याला पुढची गती आहे, पण जन आत श्वास घेतला आणि जीव सुटला त्याला आता गती नाही, त्याची गती कुंठित झाली. तस्य प्राणाः न उत्क्रामन्ते तत्रैव संविलीयन्ते. असं साधूचं दिव्य निर्याण असतं. आणि असं दिव्य निर्याण 25 वर्षापूर्वी त्या साधूचं झालं. पण एक सांगू का, साधू भक्त हृदयाचा असला तो समाधीत रमत नाही, तो साधू वैकुंठात रमत नाही. मग त्याला अपेक्षा असते उपजोनिया पुढती येऊ. तो साधू तिथं थांबत नाही. एक सांगू का, माझ्या वाक्यात तुम्हाला किती पटतं कोणास ठाऊक. वाक्य असं आहे, मूर्ख मुक्त झाले पाहिजे आणि साधू बद्ध राहिले पाहिजे. ऐकते का नाही माझं बोलणं? गावात जेवढे मूर्ख आहेत त्यांचे मुंबईत बंगले झाले पाहिजे, आणि गावामध्ये जेवढे दान करणारे त्यागी आहेत त्यांचे घर गावातच राहिले पाहिजे. काय महाराज आहे राव, आमच्या गावात उगं खाजून अवधान आणला, आम्ही कशाला बोलवला या महाराजा. मुक्त साधू बद्ध राहायला पाहिजे आणि मूर्ख मुक्त झाला पाहिजे. याची संगती काय? बद्ध मुक्त का झाला पाहिजे? बद्ध जर पुन्हा जन्माला आला तर येऊन पुन्हा काय करणार आहे? मूर्ख माणसं परत येऊन करणार काय? मूर्खपणाच.
पण साधू जर पुन्हा जन्माला आला तर काय करेल? चापडगावला अजून मार्गदर्शन करेल, ध्यानात ठेवा. म्हणून साधू पुन्हा आला पाहिजे, म्हणून साधू बद्ध राहायला पाहिजे. आणि मूर्ख मात्र काय झाले पाहिजे? मुक्त झाले पाहिजे. मूर्खांचे बंगले मुंबईत राहिले पाहिजे, पुण्यात राहिले पाहिजे का? तिकडं बरे. आणि सज्जन माणसं गावात राहिले पाहिजे, म्हणजे गावातल्या लोकांना सुख द्यायला बरे, या अर्थानं. म्हणून साधू थांबत नाही. पण साधूचं येण्याचं कारण काय? तो म्हणजे काल आहे. काला का बरं येण्यासारखा आहे? कारण काला नावाची वस्तूच तशी आहे. मुळात काला कशाला म्हणतात? काल्याची 3 रूप जरी असले, माझी वेळ मर्यादा पाहता एकच अर्थ आपल्याला करायचा आहे. काला म्हणजे काय? काला म्हणजे हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, टाळ वाजवा. हरिनामाचा खिचडी काला, 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 खिचडी काला, खिचडी काला. हरी, हरीचं नाम आणि त्याच्यात प्रेम, या तिन्हीची खिचडी म्हणजे काल आहे. आणि मग ही काला कसा आहे? तो का म्हणे आला चवी रसाळ हा काला. काला अत्यंत गोड आहे. आणि मग नियम असा आहे, जेवणात रस आहेत आपल्याकडे मोजा. एक आंबट आहे, दुसरं तिखट आहे, तिसरं कडू आहे, चौथं गोड आहे, 5वं खरट आहे आणि 6वं तुरट आहे. रस कितीत आपल्याकडे? 6. पण या 6 रसात जीवाला आवडणारा रस कोणता? बघा, ए बाळा हिरवा शर्ट, तुला विचारतो, तुला कडू आवडतं का गोड रे? ए बाळा, बरं राहू द्या, काय अडचण नाही, राजीनामा. तुला कडू आवडतं का गोड? हा, गोड. तुला आंबट आवडतं का गोड? गोड. तुला रे तिखट आवडतं का गोड? तिखट. माळ नाही का तुझ्या गळ्यात? तिखट आवडतं तुला? काय आवडतं? गोड. तुला खरट आवडतं का गोड? तुला तुरट आवडतं का गोड? गोड. आता सगळ्याला विचारतो, तुम्हाला खाण्यात जास्त कोणतं आवडतं? गोड. सगळ्याला गोड आवडतं. अडचण आहे काय? सगळ्याला गोड चालत नाही. ही अडचण आहे. गोड सगळ्यांना चालत नाही, पण सगळ्याला काय आवडतं? गोड. एक बोलू काय, ज्याला चालत नाही त्याला लय आग खायची. एकदा मी स्टँडवर पाऊस होता म्हणून असा उभा होतो एका हॉटेलच्या आडोशाला, आणि तो हॉटेलवाला पावसात जिलेबी भजे तळत होता. एकानं माझ्या समोर 1/2 किलो जिलेबी पाकात बुडवलेली खाल्ली आणि 3 प्लेट भजे खाल्ली. आणि एवढं खाणं झालं त्या हॉटेलवाल्याला म्हणतं, 1 कप चहा ठेव बगर शक्कर. मी त्याला म्हणलं, भाऊ बगर शक्कर का? त्याने मला डायबिटीस आहे. म्हणलं, तुझी एक सेल्फी देतो का? म्हणे का WHO ला पाठवायची मला, बाकी काय नाही, तुझी एक सेल्फी दे म्हणलं फक्त. सगळ्याला काय आवडतं? गोड आवडतं. आणि हा काला कसा आहे? गोड आहे. काल्यामध्ये काय काय काका? हरी आहे, हरीचं नाव आहे आणि प्रेम आहे. बघा, हे तिन्ही गोड आहेत. हरी गोड आहे की नाही? देव अत्यंत गोड आहे. देवाचं नाव गोड आहे की नाही? गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. आणि प्रेम गोड आहे की नाही? आहे. एका जनार्दनी प्रेम अति गोड. मग हरी गोड, हरीचं नाव गोड आणि प्रेम अति गोड. मग हे तिन्ही गोड एका जागी केल्यावर तो काला किती गोड? तो काला किती गोड? पण असा गोड काला आहे, असा चवदार. बर, गोड शब्द प्रत्येक वेळेला चववाचक येत नाही. गोड शब्द आनंदवाचक पण येतो. उदाहरणार्थ, काय गोड चाल म्हणली हो, काय चाटून पाहिली का चाल? म्हणजे आनंद दिला त्या चालीनं. काय गोड पकवास वाजवला म्हणजे पकवास चाटून पाहिलाय का? नाही. त्याच्यातून काय मिळाला? आनंद मिळाला. गोड शब्द आनंदवाचक असतो. याला उदाहरण पहा, ऐकताय का? लक्ष देऊन ऐका एवढं उदाहरण. कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत. कसे? कडक. आणि एकाचं शेत
नेमकं गोदाच्या काठावर आहे. दाट आंब्याची सावली आहे. काय सावली आहे. गव्हाला आपलं उन्हाळ्यात गहू नसतात म्हणा, बाजरीला ऊसाला पाणी चालू आहे. उन्हाळ्यात गार आंब्याच्या सावलीला शेतात काय चालू आहे? पाणी चालू आहे. आणि त्या आंब्याच्या झाडाखाली बाईनं चूल पेटवली. चुलीवर लोखंडाचा तवा टाकला. एवढ्या हिरव्या मिरच्या टाकल्या. 2 पळ्या तेल टाकलं. मिरच्या मस्त भाजल्या. लसण टाकायचा का? लवकर बोला, मिरच्या करपायला लागल्या. लवकर निर्णय घ्या तुम्ही. मस्त गावरान लाल लसण त्याच्यावर टाकला. मिरच्या थोड्या वाफू दिल्या. एवढं जाड मीठ टाकलं. कोथिंबीर लुचून त्याच्यावर टाकली. कोणाच्या तोंडाला पाणी सुटले. देवाची शपथ आहे तुम्हाला खरं सांगा. आणि जुन्या काळात असा पितळाचा तांब्या असायचा आमच्या घरात. तो पितळाचा तांब्या घेतला, त्याला रगडलं. कशाला? त्या ठेच्याला. त्याला रगडलं. जेवायला बसल्या. कडक कडक बाजरीच्या भाकरी, हा ठेचा, त्याच्यावर करडीचं तेल टाकलं. तोंडी लावायला भुईमुगाच्या शेंगा, कवळा पातीचा कांदा, अधूनमधून घोट प्यायला ताक. बस. आणि असा जेवायला बसला. वाट्याचा बाईनं 3दा वाढला. बायको म्हणली बस झाला हो, आता बरं वाटतं. पुन्हा रात्री तुम्ही बोंबलता, एक तर मुळव्या ठणकवतो तुमचा. बस झाला हो. आता त्याच्या तोंडात शब्द आहे का? नाही. ठ्याचा लयच गोड लागायला लागला. आता ठ्याचा तिखट का गोड? तिखट. पण हा काय म्हटला? गोड. इथं गोड शब्द चववाचक नाहीये. इथं गोड शब्द आनंदवाचक आहे. याच्यातून आनंद मिळायला लागला. तसं काल आहे ना, जसा चवीला गोड आहे तसा काला आनंद देणारा आहे. म्हणून बघा, रोजच्या कीर्तनाने कोणाला आनंद होईल अथवा न होईल. एखादा कीर्तनकार जर विनोद सांगू लागला, काय तमाशा असत केला दुसरं काय केलं त्याने. एखाद्यानं नुसतं गायनच केलं. या महाराजाला गायनातला कीर्तनातला फरक कळतो का? भजनाला बोलवलं का? त्याला कीर्तनाला बोलवलं. बरं, एखाद्याने वेदांताच्या प्रक्रिया सांगितल्या. अय मुकुंद भाऊ, पुन्हा हे असला आणायचं नाही आपल्या गावात. रोजच्या कीर्तनानं कोणाला खुश होईल अथवा न होईल. पण काल्याचं कीर्तन असं असतं, अख्खं गाव खुश असतं. आज सगळ्याला आनंद असतो. गावातले सत्वगुणी खुश, रजोगुणी खुश, गावातले तमोगुणी बी खुश. कसं काय? देवाचा प्रसाद मिळणार आहे म्हणून सत्वगुणी खुश. देवाच्या लीला ऐकायला भेटणार आहेत म्हणून रजोगुणी खुश. आणि गेली 7 दिवस गावात कटकट चालू होती, ती आज संपणार आहे म्हणून तमोगुणी बी खुश आज. पण काला सगळ्याला आनंद देणारा आहे म्हणून हा रस आनंदाचा. जसा चवीला गोड तसा आनंद देणारा आहे. आणि मग अशी गोष्ट माणसाला आवडते. माणसं चवदार जर मिळू लागलं तर कशाला जातील आणि कुठं जातील सांगता येत नाही. एकाला विचारलं कुठे निघाला रे? शेगावला. गजानन बाबाच्या दर्शनाला का? नाही मला कचोरी खायला. कुठं? शेगावला. कुठं निघाला रे? म्हणजे पुण्याला. ज्ञानोबाच्या दर्शनाला का? नाही मला जोशाचा वडा खायला. अरे कथा जाय राहणार रे. खानदेशात गेलो तू. कुठे झाला? म्हणजे नाशिकला. कशाला? कोंडाजीचा चिवडा खायला. आहे का नाही? नाशिकचा कोंडाजीचा चिवडा, पुण्याचा जोशाचा वडा, शेगावची कचोरी. तसं सायखेड्याचं काय प्रसिद्ध आहे? गांजा. कोण म्हणलं? तू म्हणला का गांजा? मला ऐकू आलं पाठवून. गांजा प्रसिद्ध आहे म्हणून. सोडून द्या तसल्या गोष्टी. प्रसिद्ध असतं काहीतरी. आणि माणसं मग महाराज हे पुणे नगर हायवे आहे ना, अहिल्यानगर ते पुणे, त्या हायवेवर एक पेरूची बाग म्हणून आहे म्हणा काहीतरी. एक पेरूची बाग म्हणून आहे. आणि त्या पेरूच्या बागेत, पेरूच्या सावलीला ते मसाला वड्यान भाकरीचं जेवण भेटत. आळंद देऊन जाते. विठाला विठाला विठाला. माणसाला जे आवडतं त्याच्याकरता माणूस काही करायला तयार असतं. एकच उदाहरण सांगतो ज्ञानोबारायचं. ओव्या देतो 3.
आवडी करता माणूस लाज सोडतो, आवडी करता माणूस कंटाळा सोडतो, आवडी करता माणूस जीव सुद्धा सोडतो, जीवाचाही विचार करत नाही. आवडीपोटी आवडी आणि लाजवी 100 एकरचा बागायतदार असतो. किती एकरचा? 100 एकरचा. त्याचा टर्नओव्हर कोटीमध्ये असतो. पण असा कोट्याधीश बागायतदार शेतात काम करणाऱ्या बाईला म्हणतं, आका तंबाखू आहे का? याला लाज आहे का? अरे तू कोट्याधीश आहे आणि तू बायाकून तंबाखू घेऊन खातो, तू का बरं लाज वाटत नाही? म्हणजे आवड आहे, आवड लाज सोडायला लावते. आवड आहे, त्याचा कंटाळा नाही. आवडी जे थपडे तयाची अवसरी पुढे पुढे रेगो लागे हे गडे प्रेमायशे. माणसाला जे आवडतं ना त्याचा कंटाळा कधीच येत नाही. उदाहरण, ए बाळा, तुझं नाव काय? तुझं मोठ्याने सांग. काय? निखिल. निखिल, तुला खायला काय आवडतं? कीर्तना सांगण्याजोगा असलं तर सांग. हा ना, त्या साताऱ्याकडे गेलो एकदा, एका पोराला विचारलं, का रे तुला खायला काय आवडतं? ते मला कीर्तना सांगण्याजोगं नाही बाबा. तो आपण जर आपण चाचपूनच विचारतो, वाघ महाराज. हो निखिल, गोड पदार्थात काय आवडतं? गुलाबजाम, पेढे, लाडू काय आवडतं? रबडी, हटके आवड. नाव काय? निखिल ना? निखिल, मी तुझा मामा म्हण. चालते का? मन मामा. मोठ्याने म्हण, मोठ्याने म्हण ना. एकदा हा, एकदा निखिल, एकदा हा मामा. फक्त मामा म्हण, पोरगी मागू नको. कारण मामाचाच मेळ नाही, मामाच भाना भाना हिंडवतो. तुला आता सावध करतो, ध्यान राखतो. निखिलला काय आवडते? रबडी. निखिल माझा कोण आहे? मी त्याचा कोण आहे? मामा. हा, मी आलो. निखिल मामा म्हण ना. लावीन बाबा मेळ, पण मामा म्हणतो. मला एवढं 2 मिनिटं मला मदत कर निखिल. तो फक्त निखिल असं. अरे बघ तुला खाऊ आणला. अरे मामा, आता एवढा पोटभर जेवलोय, पोटात कसलीच जागा. अरे तुझ्या करता आणला. मग तुला फोन करायला काय झाला होता? मी जेवायचा थांबलो असतो. अरे पण तुझ्या आवडीचा खाऊ आणलाय पुण्यावरून, आपलं नाशिक मधून, बुधाकडून. हो, बुधा हलवा आहे ना नाशिक मध्ये, प्रसिद्ध आहे. तिथून आणला खाऊ. तो म्हणला, मामा रबडी आणली काय? म्हणला मग. आणि मामा आता 1 चमचा खातो, बाकी सकाळी खातो. मग मी रबडीचा डब्बा दिला कोणाकडं? भाच्याकडं म्हणा. असं म्हणता तुम्ही? हा, कोणाकडे दिला? भाच्याकडे दिला. माझा भाचा नावाला 1 चमचा खाणार होता, कारण जेवलेला आहे ना. माझा भाचा नावाला 1 चमचा खाणार होता, नावाला 1ही चमचा शिल्लक ठेवीत नाही. का? आवडी जे थपडे तयाची अवसरी पुढे पुढे रेगो लागे घडे प्रेम आयशे. माणसाला आवड असते, आवडी आणि लाजवी, तरी ते काय? माणसाला आवडीचा कंटाळा नाही आणि आवडीच्या पोटी जीवाचा विचार जीव करत नाही. 2003 साली मला ते पॅरांडॉल सायनिस असं काहीतरी असतं बघा, एक शरीरामध्ये जखम होते अंतर्गत आणि बाहेर छिद्र असतं त्याला. तसं झालं. मग ते ओपन सर्जरी केली त्याची. महिनाभर ॲडमिट होतो मी. कुठं? पुण्याला. आणि 2003 साली ती जखम वाळण्याकरता 800 mgची अँटीबायोटिक खाल्ली. आणि त्या ऑपरेशन पासून जो पिकअप घेतला, आता त्याच्या आधी 60च्या पुढं नाही, 60च्या मागं नाही. पण एकदा ते ऑपरेशन झालं तेव्हापासून जो पिकअप घेतला, रिवर्स अजून नाही. चंद्र कलेनं, आम्ही किलोनं. चंद्र कलेने वाढतो, आम्ही किलोनं वाढतो. घडलेली घटना सांगतो, सत्य घटनेवर आधारित आहे सदर कार्यक्रम. महिनाभर ॲडमिट होतो. तर एक तरुण पोरगा दारू पिऊन त्याचं लिव्हर खराब झालं होतं आणि ते घरी ऐकत नव्हतं, म्हणून त्याला तिथं ॲडमिट केलं. त्याच्या घरचे म्हणायचे, डॉक्टर काय खाटाचं भाडं होईल ते आम्ही देतो, पण एवढं इथं राहू द्या. आणि ते बेवडं ॲडमिट केलं आणि ठेवलं कुठं? नेमकं माझ्या शेजारी. संताचे संगती मनोमार्ग गती. कुठे ठेवलं ते? माझ्या शेजारी. 4-5 दिवस झाले राहुल महाराज. त्याचे मित्र आले भेटायला.
बंड्या कस काय म्हणले, त्याचं नाव बंड्या का बदलायचं नाव? हां बरं, बंड्या कस काय, कसं काय म्हणला. मित्र म्हणले प्यायची का तुला? मला इथं कसं शक्य, काळजी काय करतो मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, तो काळजी काय करतो म्हणजे. असे या लोकांचे डोके चालतात. ते बाहेर गेले आणि त्याच्या जेवणाचा डबा आणला, 4 चपात्यावर 4 चपात्या खाली, जेवणाचा डबा आला की बंड्या सरळ टॉयलेट मध्ये जायचा आणि झटका मारून यायचा. शेवटी मला बघवलं नाही, येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून हे काळा. मग त्या वॉर्डचा जो इन्चार्ज वॉर्ड बॉय होता, मी त्याला सांगितलं असा घोटाळा होतोय. दुसऱ्या दिवसापासून त्याचा तो सोर्स ब्लॉक झाला. पुन्हा 4-5 दिवस गेले, बंड्या कस काय, कसन काय, प्यायची काय, कस काय शक्य. अरे यार मी तुझे खरे मित्र आहोत, तू नरकात जाऊस तर साथ सोडित नसतो. चालतंय मला. ऐका बरं दिनेश महाराज, त्यांनी काय केलं, पोरांनी खाली गेले हॉस्पिटलच्या, नारळ पाणी घेतलं, ज्यांचं डोकं चाललं त्याने सज्जन माणसं आहेत ते, नारळ पाणी घेतलं, नारळातलं पाणी दिलं ओतून. इसके पीने से तबीयत में रवानी आए, इसे पिए तो बुढ़ा भी जवान हो जाए. तिला भरलं, अंगूर की बेटी ती भरलं, स्ट्रॉ आणला, त्या वॉर्ड बनव काय नारळ पाणी. आणि त्या बेवड्याला पक्का अंदाज आला होता महाराजानं काडी केलेली. त्याने असा नारळ पाणी घेतलं, पित होता, माझ्याकडे बघायचं, काला वाटू एकमेका. त्याला चढली, कोणाला, त्याला. आणि तुम्हाला म्हटला महाराज. मी बोल बाबा, जगात देव आहे का? मी मग मला भेटल का? मी मनापासून हाक मार, कोणालाही भेटायला तो तयार आहे. पण मी विचारलं का रे, देव जर भेटला तर तू देवाला काय मागशील? त्याने काय नाही, देवाला एकच मागेल, पुढचा जन्म मला दे, पुढच्या जन्मात दात एकच दे, पण लिव्हर 32 दे. याला म्हणतात आवड, याला म्हणतात आवड. जीवाचा सुद्धा विचार करू देत नाही. तसं या साधू संतांना हा काला एवढा चवदार असल्यामुळे, याची आवड असल्यामुळे ते जीवाचा विचार न करता काय म्हणतात, उपजोनिया पुढती
खुर्ची कशाला जवळ घेतली हे काय नवीनच काढलं, त्याच्या पाठीमागं कारण हे गुळ आता मी कोणाच्या हातचा खात नाही, मी माझ्या हातानं खातो. त्याचं कारण असं झालं, एकदा बैठकीला बसून एका माणसानं तंबाखू अशी बोट घालून काढली थुकली आणि गुळ द्यायला तोच बसला. तेव्हापासून मला कोणी गुळ देऊ लागलं की तेच आठवतं, म्हणून कोणाच्या हातचा गुळच खात नाही आपण. आपल्या महाराज म्हणतात, या काल्या पोटी उपजून या पुढती येऊ, आम्ही पुन्हा येणार. हो, मला सांगा, ज्या पदाचं काही खरं नाही त्या पदाकरता जर व्यवहारातली माणसं म्हणतात मी पुन्हा येईन, मग या काल्याकरता माझ्या तुकोबाराने का म्हणू नये उपजून या पुढती येऊ, आम्ही पुन्हा येणार. कशा करता येणार? काला खाऊ दही भात. ज्या काल्याचं प्रतीक दही भात आहे आणि खरं सुख प्रेम आणि हरी आणि हरीचं नाम आहे, तो काला खायला आम्ही येणार. तुकाराम महाराजाला काही सल्ले देऊ आपण आणि बघू ऐकतात का महाराज. महाराज एक करा ना आणि काय करा, पुन्हा जर यायचंच असेल तर आता जाऊच नका ना. तुमची भाषा काय? उपजून या पुढती येऊ. मग पुन्हा जर यायचं असेल तर आता जाऊच नका. कल्पना करा, सापडगावकरांनी मला जागर काला दिला, रात्रीचं कीर्तन सकाळचा काला दिला. जागराचं कीर्तन संपलं, कार्यकर्ते मला म्हटले महाराज चला ह्या घरी तुमची मुक्कामाची व्यवस्था केली. नाही नाही, मी जरा घरी जातो. म्हणजे घरी कुठं आळंदीला का? नाही नाही, मानवतला. अहो 400 किलोमीटर आहे महाराज. म्हणलं हो जातो ना. अहो सकाळी काल आहे ना, परत येतो. अहो महाराज परवडतं का 400 आता जायचं 400 यायचं? महाराज ऐका ना, आम्हाला बी परवडणार नाही, तुम्हाला बी काही शिल्लक राहणार नाही. आम्हालाही परवडणार नाही. एक करा ना, तुम्ही आज मुक्काम करा आणि सकाळी काला करून मग जा. आणि मला वाटतं व्यवहार काय सांगतो, मुक्काम करण्यात काय आहे? स्वारस्य. पण आता मृत्यूचं दुःख भोगा, पुन्हा गर्भवासाचं दुःख भोगा, आता मरा आणि पुन्हा जन्माला या. यापेक्षा एक करा महाराज, आता मरूच नका, कारण तुमच्या हातात आहे सगळं. थांबा आणि मग काय थांबायचं, जाऊच नका. तुकाराम महाराज म्हणले तसं नाही, आम्हाला जावंच लागणार आहे. माणूस ज्या गावात राहतो त्या गावाचे नियम पाळावेच लागतात. आणि या देहपुरीचे 3 नियम आहेत. इथं एकट्याला यावं लागतं, एकट्याला जावं लागतं, इथं कायम राहता येत नाही आणि कमवलेलं सोबत नेता येत नाही. येणे एकले हो जाणे ही शेवटी, येते राहण्याची नाही कल्पकोटी, जोडिले धन तेही नचले लक्ष कोटी. हे 3 नियम आहेत. पण आम्ही आता जाणार. महाराजाला दुसरा सल्ला दिला, महाराज जे करा ना, जायचंय ना, आणि कशा करता यायचंय? काला खायचा खाण्याकरता. मग काला खाण्याकरता परत येण्यापेक्षा काय खायचं तो काला खाऊन घ्या ना आताच. काय तुम्हाला हरिभजन करायचंय, ह्या भजनाचा काला खायचा आहे तो खाऊन घ्या, पुन्हा यायची अपेक्षा कशाला करता? माणसानं ना पुण्याला गेल्यावर काय वडे खायचे खाऊन घ्या, घडी घडी कायला जाऊ? नाशिकला जाऊन काय चिवडा खायचा तो खाऊन घ्या, पुन्हा घडी घडी कशाला जाऊ? सायखेड्याला गेल्यावर काय वडाय आपलं असो, पुन्हा घडी घडी कशाला यावं? हे करा ना महाराज, येऊ नका. महाराज म्हणजे तसं नाही, आता जावंच लागणार, पुन्हा यावं लागणार. आता खाऊन जमणार नाही. का बरं जमणार नाही? म्हणे तुम्हाला एक नियम माहिती आहे का? काय? आता तुम्ही शेतकरी आहेत ना माझ्यासमोर, लक्ष देऊन ऐका शेतकरी मंडळी. सध्या भारतासमोर 3 संकट आहेत. किती काका? सीताराम भाऊ, किती संकट आहे सध्या देशासमोर? 3. ह्या देशासमोर पहिलं संकट आहे माणसांना काम नाहीत, बेरोजगारी. पहिलं संकट काय बाबाजी? ऐकता का नाही तुम्ही? पहिलं संकट आहे माणसाला काम नाहीत. या देशासमोर दुसरं संकट आहे कामाला माणसं नाहीत. नाही लागली संगती. शेतकऱ्याला विचारा मजूर भेटतात का? भेटत नाही. पहिलं संकट माणसाला काम नाहीत. दुसरं संकट काय? कामाला माणसं नाहीत. तिसरं संकट आहे जी माणसं आहेत ती कामाची नाहीत. एक तर मजूरच भेटत नाही, भेटलेला नीट भेटत नाही. शेतात काम करायला येणाऱ्या बाया 2 प्रकारच्या, रोजानं येणारी, गुत्त, तुमच्याकडे काय शब्द आहे? उक्त घेऊन येणारी. पण दोघीत फरक लय. जी रोजानं येते तिचं 10 वाजेपर्यंत उरकत नाही, उक्त घेतल्यावर 7लाच उरकत. बरं जी रोजाने येते तिला घडी घडी तहान लागते, आणा पाणी.
पाणी पेती का खाती तिलाच माहित. हे खरे का खोटे? मी बी शेतकऱ्याचे लेकरू आहे, असं उगाच बोलणार नाही मी. घडी घडी तहान लागती. बरं, जेवढं इनकमिंग तेवढंच आउट गोईंग. पुढं नाही बोलायचं मला. असं अशा शेतात बाया काम करत होत्या. ऐका बरं, लय गोड प्रमाण देणार आहे, अति गोड. शेतात बाया काम करत होत्या आणि पाठीमागं शेतमालक म्हणायचं, हात उचला, कडाला लागलं पाहिजे. हात उचला, कडेला लागलं पाहिजे. त्या बाया ऐकून ऐकून कंटाळल्या आणि त्यांची जी मुक्क जमीन होती तिला बाया म्हटल्या, आका सांग बरं या मालकाला काहीतरी, हे रान आज उरकण्या जोग आहे. नुसता पाठीमागं लागला, हात उचला, हात, आम्ही बसलोय का? मग ती मुक्क जमीन वजनात गेली शेतमालकाकडं. हो मालक, काय लावली हो गडबड? हात उचला आणि कडाला लावा. कोण म्हटली? ती मुक्क जमीन. ती एवढ्या वजनात का बोलली? कारण त्या शेतमालकानं हिच्याकडून व्याजानं पैसे आणले होते. ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद. बाकीचे लय ताण घेऊ नका. लय ताण घेतला तर माझ्यासारखे वाळून जाता तुम्ही. उगा कशाला ताण घेता तुम्ही? काय हात उचला, कडाला लावा. हे रान आज उरकण्या जोग आहे. मालक, आम्ही किती गडबड केली, हे रान आज उरकत नाही, ह्याच्यासाठी उद्या आम्हाला यावंच लागणार आहे. तसं तुकाराम महाराजाला म्हटलं, काय हरिभजनाचं सुख भोगायचं भोगा, पुन्हा याची अपेक्षा कशाला ठेवता? तुकाराम महाराज म्हणतात, या हरिभजनाचं सुख भोगायला हा जन्म पुरतच नाही, म्हणून आम्ही उपजोनिया पुढते येऊ. न पुरे हा जन्म हे सुख साठीता. उपजोनिया पुढती येऊ करणार काय? काला खाऊ दही भात. महाराज आता शेवटचा सल्ला सावध मंडळी दुसऱ्या चरणा करता. एक सल्ला काय, तुम्ही जाणार कुठं? वैकुंठात. मग एक करा ना, हा काला खायला इथं येण्याऐवजी तुम्ही वैकुंठातच काला करून खा. हा, काल्याची रेसिपी लिहून घ्या, लिहायची गरज नाही. तिथं गेले की यूट्यूब उघडा, बाजूला माईक असतो, त्याला टच करा आणि फक्त म्हणायचं काल्याची रेसिपी. इंदोरीकर महाराजापासून शेखर महाराज, देगलूरकर, सगळ्या रेसिपी येतात. मग तिथं करून काला खा. तिने महाराज तुम्हाला जे कळतं ते आम्हाला नाही का कळत? आम्ही तिथं केलं असतं, पण तिथं अडचण आहे. काय अडचण?
वैकुंठात केला असता, पण अडचण काय, वैकुंठी तो आयशे नाही. वैकुंठात काहीच नाही का, सगळं आहे. पण असं नाही ना. वैकुंठ शब्दाचा अर्थ आचार्यांनी स्वरूप केला. विगता कुंठा हा जिथं गती कुंठित होते. आणि वैकुंठ शब्दाचा दुसरा अर्थ वैकुंठ पुरुष प्राण. हे आपलं विष्णू सहस्रनामात येतं ना, देवाचं नाव वैकुंठ. दुसरं लोक विशेष. विष्णू ज्या लोकात राहतो त्या लोकात काय आहे, त्या दोन्ही लोकात काल्याचा कवळ नाही. कसा नाही, स्वरूपात कोणी भज्य नाही, कोणी भजक नाही. स्वरूपामध्ये भजनाकरता त्रिपुटी पाहिजे, भज्य पाहिजे, भजक पाहिजे, तेव्हा भजन. भोग्य भोगता तेव्हा भोग. तसं भज्य भजक तेव्हा भजन. स्वरूपाच्या वैकुंठात कोणी भज्यही नाही, कोणी भजकही नाही, म्हणून भजन नाही. लोकविशेष वैकुंठात चतुर्भुज नर होनी ठेले सगळे भज्य आहेत, तिथं भजक कोणी नाही. मग या माता माऊल्या म्हणतात तू बी राणी मी बी राणी, मग पाणी कोण आणि तू बी देव मी बी देव, भजन कोणी करायचं. म्हणून स्वरूपाच्या वैकुंठात भज्य नाही, भजक नाही, म्हणून भजन नाही. लोकविशेष वैकुंठात भज्य आहे पण कोणी भजक नाही, म्हणून भजन नाही. पण मृत्यू लोकात भज्य पांडुरंग आहे, भजक वारकरी आहेत, म्हणजे वारकरी संप्रदायाचं भजन आहे. हे ध्यानात ठेवा. इथं भजन आहे म्हणून तो का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत संगे. म्हणून आम्ही काय करणार, उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. वैकुंठीत व्हायचे नाही कवड काही काल्याचे. मग मला तुम्ही काला खाणार हो, पण कसा खाणार. तुमच्याकडे एक शब्द आहे का, अप्पल पोटा. हा अप्पल पोटा शब्द आहे का, अप्पल पोटा शब्द नाही. जो आपल्यात पोटाची काळजी करतो त्याला काय म्हणतात, अप्पल पोटा. पण आम्ही तसे नाही, आम्ही वाटून खाणार. म्हणून एकमेका देऊ मुखी, 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 एकमेका देऊ आम्ही एकटे नाही खाणार, आम्ही वाटून खाणार. कारण आमचं तत्वज्ञान आहे काला वाटू एकमेका, आणि त्याच्यातच मजा आहे. माता मौल्यानं विचारतो जागे आहेत का तुम्ही, खरं सांगा वाटून खाण्यात मजा आहे का चोरून खाण्यात मजा आहे. मोठ्याने बोला. मग चोरून का बरं खाता. सासरा गेला बाहेर, सासू गेली शेजारणीकडे, लेकर गेले शाळेत, नवरा गेला साय खेड्याला, घरात जाती 2 कांदे चिरीती, एवढं बेसन पीठ टाकी ती, थोडासा ववा टाकी ती, चिमूटभर सोडा टाकती, कोथिंबीर टाकती, हिरवी मिरची टाकती, मीठ टाकती, कढई ठेवती, तेल गरम करते, त्याच्यात भजे सोडती, परत भर करतील, खायला बसती. एक भाजा खातीन बघती कोणी आलं का काय, आनंद येत नाही. आता तेवढेच भजे संध्याकाळी केले आणि सगळ्याला वाटून 2-2 खाल्ले, तर त्याच्यात काय आहे, आनंद आहे. म्हणा शंकराचार्य महाराजाची पुण्यतिथी आहे. आज निर्णय घ्या, आजपासून चोरून खायचं नाही. याचा अर्थ खात होते आतापर्यंत, बरं नाही, हे वागणं बरं नव्हतं. म्हणून आम्ही एकटे नाही खाणार, एकमेका देऊ मुखी. आणि खाल्ल्यावर सुखे घालू हुंबरे.
आम्ही आता हुंबरी घालणार. वैकुंठवासी भीमसेन बाबा गडकर त्याच्या चालीनं सुरुवात करतो. हुंबरी घालणार म्हणजे खेळ खेळणार. नाचा कमी पण टाळ जोरात वाजवा आता. खेळो लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. खेळो लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. माझी घोंगडी हरपली. माझी घोंगडी हरपली. माझी घोंगडी हरपली. खेळो लागलो सुरकवडी हरपली. माझी घोंगडी हरपली. माझी घोंगडी हरपली. खेळो लागलो सुरकवडी. खेळो लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. ओ खेळो लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. अबक तुबक तिबक पोरात गुण खेळ मांडू. अबक तुबक तिबक पोरात गुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू मोरा खेळ विटी दांडू. खेळ विटी दांडू मोरा खेळ विटी दांडू. खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. अबक तुबक अरे तिबक. अबक तुबक तिबक पोरात गुण खेळ मांडू. 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 अशी हुंबरी घालू, असे खेळ खेळू. जुने खेळच असे होते महाराज, शारीरिक बौद्धिक मानसिक विकास करायचे. हो, आताचे खेळ डोळ्याचा नासोडा आणि बोटाचा व्यायाम. एका घरी मुक्कामाला मी इकडच्या पलंगावर झोपलो, त्या घरातला परत सरक सरक सर, अरे पळ पळ पळ. मी काय झालं काय म्हणतो, घाबरलो. मला वाटलं काय भूकंप आला का काय, का ढगफुटी झाली. पाहिलं तर ते पोरगं ते काय 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 खेळतो, पबजी. पण जुने खेळ असे नव्हते. आता खेळ बघा कसे होते. 4-5 झाडं पाहिजे, हे जुन्या लोकांना कळतील. एक काठी घ्यायची, पाया खालून फेकायची आणि बाकीच्याने झाडावर जायचं. कोणता खेळ? या खेळाचा फायदा काय दिनेश महाराज ऐका, यानं माणूस चपळ होतो. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे माणसानं जाड असावं पण जड नसावं. ते म्हणायचे काय माणसं जाड नाहीत पण भलते जड, जागचे उठतच नाही. या खेळानं अजून एक खेळ, अशी खिपरीवर खिपरी ठेवायची आणि चेंडून उडवायची. यानं एकाग्रता वाढते. अजून आता मग होतो तो म्हणून दाखवलं मी तुम्हाला. आता तोच कन्वर्ट झाला कबड्डीत, आहे ना.
कबड्डी 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 यानं फुफ्फुसाचा व्यायाम होतो. अजून एक खेळ आहे, ज्याच्या हातात चेंडू पडेल त्याने घ्यायचा आणि दिसेल त्याला हाणायचा. आबाधोबी या खेळानं सहनशीलता येते. हा खेळ ज्याने ज्याने खेळला ना सोमनाथ महाराज, त्याला लग्न झाल्यावर बायकोनं बेलनं फेकून मारू द्या, डोक्यात तांब्या घालू द्या, सहन करायची ताकद येते असा खेळ. असे सुखे घालू हुंबरी. मग महाराज असं खेळण्याकरता, काला वाटण्याकरता जागा तशीच पाहिजे. हो ना. तू का म्हणे वाळवंट 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 वाळवंट, तू का म्हणे वाळवंट, तू का म्हणे वाळवंट, म्हणे वाळवंट 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 वाळवंट, तू का म्हणे वाळवंट, तू का म्हणे वाळवंट 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 वाळवंट, तू का म्हणे वाळवंट, तू का म्हणे वाळवंट 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 वाळवंट, तू का म्हणे वाळवंट, बरवेनित उत्तम बरवेनित उत्तम बरवेनित उत्तम बरवेनित उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही ऐसे नाही ऐसे नाही ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही ऐसे नाही ऐसे नाही ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. तुका म्हणे वाळवंट वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम, वैकुंठी तो आयशे नाही, वैकुंठी तो आयशे नाही ऐसे नाही, वैकुंठी तो आयशे नाही ऐसे नाही ऐसे नाही. वा वा. असं वाळवंट जे बरवा आहे, नीट आहे, उत्तम आहे. वाळवंट म्हणजे भक्तीचा आश्रय आहे, तो बरवा आहे म्हणजे सगळ्याला सामावून घेणारा आहे, नीट आहे म्हणजे अनुष्ठानाला सुलभ आहे, आणि उत्तम निश्चित फळापर्यंत नेणार आहे. 2 वाक्य कीर्तन संपलं. संसाराचा शेवट वैतागात आहे आणि परमार्थाचा शेवट परमार्थात आहे, प्रसादात आहे. बघा तुम्ही, संसाराच्या आश्रयाला कालवा आहे आणि भक्तीच्या आश्रयाला काल आहे. संसारात वैताग आहे की नाही मी कायम सांगत असतो, पटवून देतो. ज्यांचं ज्यांचं लग्न झाले त्यांनी हातवर करा बरं. बाबा बाबा, चापडगावमध्ये एवढे ब्रह्मचारी. शंकराचार्य महाराज बघा तुमचे भक्त तुमच्याकडे बघून. निखिल मा भाचा आहे निखिल, निखिल हा, ह्या सगळ्यांचे लग्न झालेत का नाही? जवळजवळ हातवर केले काही नाही केले. काय केलं नाही सांग का तुला? हे लग्नाला एवढे वैतागले हातवर करायची वासनाच होत नाही यांची. निखिल सावध होय बाळा, तुझा मामा आहे समर्थ, बस माझ्या गाडीत. बंडा तात्याचा मी उत्तराधिकारी, माझा तो उत्तराधिकारी होऊन जायचे. संसाराच्या आश्रयाला कालवा आहे, काला नाही काका,
भक्तीच्या आश्रयालाच कालाय ध्यानात ठेवा. पण अशा वाळवंटात आम्ही येणार, काला करणार आणि सगळ्याला वाटणार. मग महाराज आम्हालाही वाटा ना, वेळ पण झाली आता, फक्त मला 10 मिनटं द्या. 10 मिनटामध्ये राहिलेल्या सगळ्या काल्याची गोराबेरीज करून सगळ्याला प्रसाद मिळणार आहे. एकदा सर्वांनी हातानं टाळी आणि मुखाने देवाचं भजन करायचंय. हारावाल्याने सावध होऊन लवकर यायचंय. विठोबा रखुमाई, बार कुमाई, 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 बार बर्वे नीट उत्तम वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे. या 1 मिनिट थांब. काल्याचा नियम असल्यामुळे चरित्र ते उच्चारावे, विस्तारावे नाही. अगदी थोडक्यात त्याचा उच्चार करायचा. सेवा पूर्णत्वाकडे न्यायची. सगळ्या देवाला, सगळ्या लोकांना बंधनात अडचणीत आणलं कोणी? कंसाने आणलं. त्याच्या अति उग्र अत्याचारी नेतृत्वाने सगळं जग त्रस्त झालं. लोक पापी झाले. काही कॉम्प्रोमाइज करून घेतलं. पण सज्जनाला त्रास होऊ लागला आणि मूर्खाचा उद्रेक होऊ लागला. पृथ्वीला भार झाला. ती ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाने देवाला विनंती केली. देवानं देवकीच्या गर्भात यायचं ठरवलं. मुलाआधी कंसानं मारल्यानंतर, 7वा योग मायेनं नेल्यानंतर, 8व्यांदा भगवान देवकीच्या गर्भातून प्रगट झाले. पण तिथे न थांबता नंदाच्या घराला मजने गोकुळाला, असं गोकुळामध्ये भगवंताला नेलं. ठेवी तेथे देवाजीला माया घेऊन आला. तिथं देवाला ठेवलं आणि माया घेऊन वसुदेव परत आले. सकाळी उठल्यावर जेव्हा कळालं यशोदेला पोरगा झाला, तेव्हा सगळ्या गोपिकामध्ये एकच आवाज चालू झाला, हे गण्याची माय, हे पिंट्याची माय, अगं तुला कळालं का? अगं काय झालं? काय झालं म्हणजे गवळानं म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदे, टाळी टाळी म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदे, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेरा, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेरा. एक धावे एक पुढे ताटी वाटी सुंदवडे, एक धावे एक पुढे ताटी वाटी सुंदवडे, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेरा, म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेरा, झाला यशोदेरा. असा जन्मोत्सव सगळ्या गवळणी जमा झाल्या. गुढ्या उभ्या केल्या, तोरणं उभे केले. जन्मोत्सव संपन्न झाला. दुसऱ्या दिवशी कर भरण्याकरता नंदबाबा गेले. पुतना आली, तिला मारून टाकलं. कागासूर मारला, वकासूर मारला, शक्तासूर मारला, तृणावर्त मारला. आणि असे मारल्यानंतर
भगवान हळूहळू लहानाचे मोठे झाले. मोठे होऊन बी अनेक खोड्या करायचे. कधी कधी वासरं सोडून गाढवच आणून बांधायचे. कधी धार काढायची वेळ न होताच वासरं सोडून द्यायचे. आणि हळूहळू तर त्यांनी काय केलं, छोट्या छोट्या गोपाळाची संघटना केली. ए छोटे छोटे गोपाळ इथं वर या, वर या, वर या, या छोटे छोटे इथं या, माझ्याजवळ या. चला 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 वर या, वर चप्पल काढून या. इथं बसा, बसा इथं बसा, बसा बसा. हा बसा तिथं सगळे. बस 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 भरपूर झाले आता. हा 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 जमलं जमलं जमलं. बस 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 बस. आता आमची एवढी नाही नाही निबर गोपाळ झाला तो. कवळा गोपाळ पाहिजे आपल्याला. बाबाचा फोटो धर. असे छोटे छोटे छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सुमेरो मदन गोपाल. असे छोटे छोटे गोपाळ गोळा केले. आधी गोपाळाचा पात्र परिचय करून घेतला. ए ए गोपाळांनो इकडे बघा, ए इकडे बघा. हां ऐका ऐका माझ्याकडे बघायचं. हां आधी पात्र परिचय. तुझं नाव काय? तुझं रे तुझं. हां 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 तुझं 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 सांगा नाव तुझं 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 रे सत्यजित. अशा बसा ना दादा, बसा ना. बरं पुढे या, पुढे या. उपमुख्यमंत्री पाहिजे या या पुढे या. नाही उभंच राहायचं. बसले असते कसं करायचं? नाही बरं ठीक तुमच्या मनावर. दादा काय खाली बसनात उभंच राहायचं म्हणतात, काय हरकत नाही. बसू द्या बसू द्या. नाही नाव काय तुझं? चेतन. वा 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 वा. हातात काय ते? हातात काय? बासरी. अशी कशी होती? नाही दादाच्या हातात रॉड आहे, रॉड, स्टील रॉड घेऊन राहिलं. चंदन तसाच उभा राहण्यात आपल्याला चंदन लागायचं तसाच उभा. असा पात्र परिचय करून घेतला. विचारलं गोपाळांनो गोकुळात तेवढं दैदूत तुपलोनी असताना तुमची तब्येत एवढी खराब का झाली? का खराब झाली तब्येत? गोपाळ म्हणले काय करावं देवा, दूध जातं डेअरीला आणि चटणी भाकर नेरीला, तब्येत कशी वाढायची? हे करायचं रे, आईला मागायचं, देत नाही, चोरून खायचं. गोपाळ म्हणले येत नाही. भगवान म्हणले मी आहे ना तुम्हाला शिकवायला. आता तुम्ही गोपाळ, तुम्ही कोण? मोठ्याने म्हणायचं तुम्ही कोण? टाकते ना रे, तुम्ही कोण? आणि मी तुमचा काना शोभत नाही पण हो म्हणा आजच्या दिवस. तुम्ही कोण? मी कोण? आणि मी आज तुम्हाला काय शिकवणार? चोऱ्या. तेवढ्या करताच बोलवलंय मला. मला धंदा काय दुसरा? चोऱ्या करायला. आणि भगवंतानं क्लास चालू केला. ए मी गोपाळान म्हणलं की मोठ्याने हो म्हणायचं तुम्ही. गोपाळांनो टाकते ना रे नाश्ता केल्यासारखं. गोपाळांनो चोरीचा पहिला नियम, चोरीला जाताना धोतर नेसून जायचं नाही. पळता पळता कशात गुतलं तर? धोत्र नेसून चोऱ्या करणं सोपं नाही, जमलं त्यालाच जमू जाणे. धोत्र नेसून चोऱ्या सगळ्याला करता येत नाही. गोपाळांनो बॅटरी उतरू द्यायची नाही बघा तुम्ही 2 मिनिटासाठी. आता गोपाळांनो चोरीचा दुसरा नियम, चोरीला जाताना हळूहळू चालायचं. हळूहळू चाला. गोपाळांनो चोरीचा तिसरा नियम, चोरीला गेल्यावर मोठ्याने बोलायचं नाही, हळूच बोलायचं. कसं बोलायचं? हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. गोपाळांनो चोरीचा महत्वाचा नियम, चोरीला जाताना गावठाणाचं घर बघायचं नाही, पार फाट्याकडचं घर पाहुणी एकांताचे. गोपाळांनो सगळ्यात महत्वाचा नियम, चोरीला जाताना त्याच घरात जायचं ज्या घरात माल आहे. नव विधान नवनीताचे, नाही तर जाताल इंदिरा आवास मध्ये. सावध रे. गोपाळांनो चोरीचे नियम लक्षात आले का? चोरीला जाताना हळूहळू चालायचं असतं, लक्षात आलं? चोरीला जाताना कोणी कोणाशी बोलायचं नसतं, लक्षात आलं? चोरीला जाताना एकांतातलं घर पाहायचं असतं, लक्षात आलं? चोरीला जाताना ज्या घरात माल आहे त्याच घरात जायचं, लक्षात आलं? मग आजपासून चोऱ्या करायच्या का नाही? गेले आमचे कार्यकर्ते गुवाहाटीला, आता करता काय?
ऐका ऐका हो, ऐका ना चापडगावकर, कदाचित तुम्हाला लोक म्हणतील एवढा खर्च केला त्याचा आउटपुट काय? एवढा सप्ताह करता, दरवर्षी एवढा खर्च करता, याचा आउटपुट काय आहे? काका आउटपुट आहे का याचा? याचा आउटपुट काय? ह्याचा फायदा काय? जे जे विचारतात त्यांना म्हणा हे येऊन बघा. ह्या पोराची माझी ओळख आहे का? ह्यांची मी रंगीत तालीम घेतली का? पण चोरी करायची का म्हटलं की सगळे नाही म्हटले. हा या सप्त्याचा परिणाम आहे, ध्यानात ठेवा. 7 दिवसात काय होतं? या संस्काराचं बीजारोपण होतं. पण ते गोपाळ तयार झाले आणि ते गोपाळ म्हटले कृष्णा चालायचं का? म्हणे चालायचंच आहे आता. जरा चालायचंय. आणि मग काय गोकुळात चोऱ्या चालू केल्या आणि गवळणी त्रस्त झाल्या. मध्यम लागला का? आणि यशोदेच्या दारात येऊन गवळणी म्हणू लागल्या यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. दुसरी आली दावोनी म्हणत बाई काय केली करणी पतीची यशोदे ग बाळ तुझा काना. यशोदे बाळ तुझा काना. सोसू धिंगाणा कोटवर सोसू धिंगाणा कोटवर सोसू धिंगाणा कोटवर सोसू धिंगाणा कोटवर सोसू धिंगाणा. यशोदे बाळ तुझा काना. यशोदे बाळ तुझा काना. तुझा तुलाचे गोड वाटे काना. तुझा तुलाचे गोड वाटे काना काना काना. नाशिकेला अमुता सुना नाशिकेला अमुता सुना नाशिकेला अमुता सुना. असं यशोदा मुली घाबरू नका तुम्ही. माझं पोरग तसं नाही. माझं पोरग कसं सावळा ग चिमणा माझा. सावळा सावळा ग चिमणा माझा गवळणीत खेळे राजा. तुम्ही मोठ्या डाल गोकुळ जाणारी तुम्ही मोठ्या डाल गोकुळ जाणारी. पुनियाची बोटी लागता गयाचे पाठी. तुमची एवढी तरी गोटी गे गोकुळ जाणारी. एवढी रीत गोटी गे गोकुळ जाणारी. तुम्ही पुनियाचा भवरा आड घेता शारंगरा. तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळ जाणारी. तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळ जाणारी. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळ जाणारी. तुमची एवढी तरी तर खोटी गे गोकुळ जाणारी. माझं पोरगा तसं नाही गे. गोकुळ जाणारी. का लटकच घेता आळा गे. गोकुळ जाणारी. यशोदेला खरं वाटत नाही. भगवान म्हणले पुढे बहुत करणे आहे. एकदा भगवंतानं घरातच खोडी केली. यशोदेला प्रचिती आली. यशोदा म्हणली कृष्णा उद्यापासून वनात जायचं. भगवान म्हणले आपले कार्यकर्ते संघ असल्यावर कुठेही जायची तयारी आहे. मग सगळ्या गोपाळांना आवाज दिला. आता हे गोपाळ आहेत ना संस्थेतले, तुम्ही मला मदत करायची आहे सगळ्यांनी. मी ज्या स्वरात गोपाळांनो म्हणेल त्या स्वरात तुम्ही हो म्हणायचं. हां आणि शाळेत गेल्यावर तुमची मदत पाहिजे मला, कारण मी अल्पभूधारक आहे. तुम्ही बागायतदार आहात. हे बागायतदार आहेत, आम्ही काय आहोत? अल्पभूधारक आहेत. ह्यांचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही. आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे. हे जेव्हा आईच्या पोटात होते ना सोमनाथ बाबा, तेव्हा त्यांची आई तानपुरा वाजित होती. आणि आम्ही जेव्हा आमच्या आईच्या पोटात होतो तेव्हा आमच्या आई खराट्यानं झाडीत होती. एवढा फरक आहे. मदत करा. अय गोपाळांनो, गोपाळांनो, हा सावध गोपाळांनो,
आता मी ज्या स्वरात आवाज देईल त्या स्वरात हो म्हणायचं. गोपाळांनो, 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 तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या गोपाळ रानात या, सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. असे सगळे गोपाळ रानात आले. येऊन अनेक प्रकारचे खेळ खेळले. खांदी बार पोटी भूक काय खेळायाचे सुख, तो का म्हणे आता खेळ मोडावा परता. सगळे गोपाळ गोळा केले, कमळाच्या आकारानं बसवले. देवडे परमात्मा उभे राहिले आणि सगळ्यांना एक सूचना दिली. सगळ्यांनी इकडं पहा. पाठीमागचे ग्रामपंचायत चापडगाव वट्ट्यावरचे, ट्रॉलीमधले, खुर्च्यावरचे, स्टेजवरचे, इकडं पहा. देवाने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं. सगळ्याच्या मुखावर नर्म हास्य निर्माण केलं. थोडं हसा, हसा राव बाबा. तुम्ही दोघं राहिले, अख्खं चापडगाव हसलंय. आता तुम्ही दोघंच का मागं राहिले? असं सगळ्यांच्या मुखावर नर्म हास्य निर्माण केलं. आणि परमात्म्याने गोपाळकाला वाटला. त्याचं वर्णन भगवान शुकदेव करतात. बिभ्रद वेणुम जठर पठयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभि स्वैः स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भोग बाल केले. गोपाल शंकराचार्य महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली गोपाळांनो, ताकद पडते रे. गोपाळांनो, पटकन उभा राहा, पटकन उभा राहा. आपापल्या जागेवर जा बरं आता. असो, सेवेचा भाग संपलेला आहे. पूज्यपाद शंकराचार्यजी महाराज यांची 25 वर्षापासून या ठिकाणी मोठ्या उत्साहात आनंदात पुण्यतिथी साजरी केली जाते. आणि साजरी करत असताना यावर्षी रौप्य महोत्सव, मी सुरुवातीलाच तुमचं खूप कौतुक केलं. एकदम आखीव रेखीव अशा या भक्ती उत्सवाचं आयोजन झालं. खरं तर 10-15 वर्ष झालं मी कीर्तनं करतो. मला नव्हतं वाटलं माझा आज नंबर लागल रौप्य महोत्सवात. पण ग्रामस्थांचं प्रेम, भजनी मंडळीचं प्रेम, त्यांनी ही सेवा मोठ्या जिम्मेदारीने माझ्यावर सोपवली. जशी पार पाडता आली तशी शंकराचार्यजी महाराजांच्या कृपेने त्यांच्या चरणावर समर्पित करण्याच्या हेतूने पार पाडलेली आहे. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम देतो. पुन्हा एकदा चापडकर ग्रामस्थ मंडळी, या गावातले ज्येष्ठ मंडळी, या गावातले तरुण मंडळी, मगाशीच म्हटलं कर्तृत्व करणारी, नेतृत्व करणारी आणि दातृत्व दाखवणारी, या तिन्ही मंडळीचे शतशः आभार मानतो. आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी समर्पित करून पुन्हा एकदा गुणीजन महाराज मंडळी यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करून सेवेला पूर्णविराम. क्रम असा राहील. आता मी जय विठ्ठल म्हणेल, हंडीचा अभंग, प्रसादाचा अभंग होईल आणि आरती होईल. आरती झाल्यानंतर संयोजक मंडळी सूचना देतील, कारण कार्यक्रम फार मोठा आहे. मोठा कार्यक्रम असल्यामुळे अनेक सांगतो आवाक्याच्या बाहेर कार्यक्रम आहे. म्हणजे मला नाही वाटत चापडगावकराला वाटला असेल एवढा कार्यक्रम आपल्या गावात होईल. पण स्वप्नची तुकले साचा सरीसे असं झालेलं आहे. आणि मग अशी बोललो की नाही काका मी, की गाव जरी छोटं असलं तर मोठ्या मनाची माणसं आहेत. अरे वा वा वा, तुम्हाला माळ घालायची? मग आता ऐका, आरती झाली मला भेटा, मग आपण तुम्हाला माळ घालू. पण ऐक ना, ज्यांना ज्यांना माळ घालायची त्यांनी भेटा, पण ज्यांना ज्यांना माळ काढायची त्यांनी भेटा. भुशावाले काय मग आपल्या भुशात घालू. चला कीर्तन झाल्यावर भेटा, माळ घालू आपण. कीर्तन झाल्यावर भेटा. ऐका ना, ऐका ना, मी काय म्हटलो, गाव छोटं आहे, 1,500 लोक वस्तीच आहे, पण कार्यक्रम मोठा केला. कारण गाव जरी छोटं असलं तर माणसं काय आहेत सोमनाथ महाराज, मोठ्या मनाची. पण गावकरी किती मोठ्या मनाची हा माझा अंदाज आहे. पक्का अंदाज गाडीत बसल्यावरच येणार आहे.
नाही, पण अंदाज आलेला आहे, जर एका दिवसात 8,000 माणसं जीव घालतात तर माणसं किती मोठ्या मनाची असतील. हा याची पावती आहे. पण पुन्हा एकदा सगळ्याविषयी सद्भाव आणि शंकराचार्य महाराजाच्या चरणी प्रार्थना करू. आमच्या गावातला परमार्थ असाच टिकून ठेवा आणि सुवर्ण महोत्सव करण्याची संधी आम्हाला तुम्ही द्या, अशी प्रार्थना करून विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिक वरदा ऐका, मी मगाशी म्हटलो कार्यक्रम मोठा आहे, सूचना देणं गरजेचं असतं. संयोजक मंडळी सूचना दिल्याशिवाय कोणी उठू नका. आरती झाल्यावर फक्त आम्हाला जरा जायला परवानगी आहे, कारण मला जरा पुढे एक महत्त्वाचं काम आहे नाशिकमध्ये, त्याकरता मला निघावं लागणार आहे. शिंके लांब विले दुरी हो तुम्ही भारे दोहीकडे मुख पसरवणे गडे भारे दोहीचा कोपरा भारे दोहीकडे मुख पसरवणे गडे तुका मने ठोकाणे उने दे का तुम्ही भारे दोहीकडे मुख पसरवणे कंठी धरिला कृष्ण मणी अवघाधनी प्रकाश काला वाटो एक का वैष्णवनिका संभ्रम वाघोलिया लोकाल